साधारण 65 किलोमीटरची यात्रा माझ्या घरापासून मंदिरापर्यंतची झालेली आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी हा नवस होता। गेल्या 3 वर्षापूर्वी बोललेला हा नवस होता। ते यासाठी की मराठवाड्याच्या कल्याणासाठी मागच्या सरकारने जे आमच्या सगळ्या योजना राबवून खंडित टाकल्या किंवा बासष्ट उन्हाळून टाकल्या, वॉटर ग्रीडची योजना असेल, देवी शिवारची योजना असेल, मराठवाड्याच्या कल्याणासाठी मी माननीय मुख्यमंत्री व्हावे। आता नवस पूर्ण झाला अर्धा, देवेंद्रजी झाले आता खऱ्या अर्थानं वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिनीचं पाणी वाहून जाणारं पाणी जे आम्हाला आणायचं आहे ते आणलं की खऱ्या अर्थानं नवस पूर्ण होईल। पूर्ण नवस पूर्ती किती दिवसात होईल असा तुम्हाला विश्वास आहे? ह्या 5 वर्षात होऊन जाईल 100%। ह्या 5 वर्षात देवेंद्रजींची कामची पद्धत मला माहिती आहे। 14 ते 19 जी कामं केली त्या झपाट्यानं तुम्ही बघताय तर पूर्ण इन्फ्रा मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं। मुंबईचे ट्रान्स हार्बर लिंक असेल, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, सगळ्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत। आता इव्हन नवीन एअरपोर्ट सुद्धा पहिलं विमानसेवा लँड झालं त्या ठिकाणी। त्यामुळं एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून मराठवाड्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री व्हावे। आता खऱ्या अर्थानं मराठवाड्याला आमचा न्याय मिळणार आहे। वॉटर ग्रीड सारखी योजना आणि पश्चिम वाहिन्यात वाहून जाणारं पाणी इकडे लिफ्ट करणे, ह्या दोन्ही योजना झाल्याशिवाय मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार नाही। तो एक नवस मातेला बोललेला आहे, तोही लवकर देवेंद्रजी पूर्ण करतील। जलशिवार योजना मागच्या काळात देवेंद्रजी आणली होती, आता बऱ्यापैकी त्याला पुनर्जीवित करायची आवश्यकता आहे। कारण त्या काळात केलेलं काम आता माती साचली बरीच, ती माती पार्ट 2 चालला आहे आमचं, पोकरा पण आम्ही करतोय पार्ट 2 मध्ये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।